बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. आवळाई, पिसेवाडी, गडवेवाडी, कवठुळी, आंबेवाडी गावात विजेचा खेळखंडोबा. महावितरणच्या कारभाराविरोधात आटपाडी तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ एकवटले. आंबेवाडीच्या ग्रामस्थांचा साहेबांच्या केबिनमध्येच ठिय्या. धरणे आंदोलन करण्यावर ग्रामस्थ ठाम. आटपाडी तालुक्यातील आवळाई, पिसेवाडी, गडवेवाडी, कवठुळी, आंबेवाडी गावात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव आणि अघोषित वीज कपात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महावितरणच्या या गलथान व मनमानी कारभाराविरोधात आवळाई, पिसेवाड, गडवेवाडी, कवठुळी, आंबेवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या आवळाई, पिसेवाडी, गडवेवाडी, कवठुळी, आंबेवाडी येथील ग्रामस्थांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंते राकेश डावरे यांना निवेदन देऊन तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आटपाडी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पूर्वकल्पनेशिवाय तासनतास वीज गायब होत आहे. गावांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक वीज बंद करण्याचा उद्योग केला जात आहे. तासनतास वीज पुरवठा खंडित राहणे ही नित्याचीच बाबबंदी आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शेतकरी वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुबलक पाणी असताना सुद्धा केवळ वीज नसल्याने गावाची पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. परिणामी आवळाई, पिसेवाडी, गडवेवाडी, कवठुळी, आंबेवाडी या गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय. शेतीचे नियोजन कोलमडले असून सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना महावितरणच्या लहरी कारभारामुळे सिंचनाचे नियोजन पार कोलमडून गेले आहे. क्षमतेने वीज पुरवठा होत नसल्याने विहिरीवरील मोटारीही सुरू होत नाहीत. विहिरी व बोरवेलवरील कृषीपंपांचे विजेअभावी प्रचंड हाल होत आहेत. वरील गावच्या ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महावितरणने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात व वीज पुरवठा पूर्ववत करावा. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तेज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख, आटपाडी. आज वीज महावितरणवर आलेलो आहे की वीज पूर्ण दाबानं मिळत नाही, पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही. ज्याच्यासाठी मी वारंवार निवेदन पण दिली होती आणि तसेच आम्ही मागच्या आठवड्यात रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना राज्याचे प्रमुख, यांच्या नेतृत्वाखाली बारामती इथं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनासाठी पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला पाहिजे. तर 24 तास वीज पुरवठा करणार पण त्यांनी कोर्टात हमीपत्र दिलेलं आहे सरकारनं. पण त्यातून सुद्धा आम्हाला सरकार 8च तास लाईट देत होतं. त्यातून बी 8 तासातली आता फक्त 4 तास म्हणले, 4 तासातली फक्त लाईट आता 1च तास मिळते, ती 10 मिनिटं लाईट जाती येते. तर याचं कारण एक असं आहे की उदय सामंत उद्योगमंत्री यांनी परवा एक बाईट दिली होती की एका सभेत, बाईटच म्हणतो, सांगितलं की शेतकऱ्यांना रात्रीची लाईट द्या आणि उद्योगधंद्यांना दिवसा लाईट द्या आणि शेतकऱ्यांना लाईट कमी मिळाली तरी चालते. त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावे लागलेत असं दिसत आहे. आणि याच गोष्टीनं मी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार सुहास बाबर यांना सूचित करत आहे, जर आम्हाला येत्या 2 दिवसात पूर्ण क्षमतेने लाईट जर नाही मिळाली तर आता इथून पुढे महावितरणवर कधी आंदोलन होणार नाही. आंदोलन आपल्या घरासमोर होईल, ते बी जनावरांसहित, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यासहित आंदोलन होईल. शेतकऱ्यांचं आंदोलन काय असतं ते आपल्याला एकदा बघायला मिळेल. कारण मी आमदार यांना सांगू इच्छितो की त्यांचे पिताश्री कैलासवासी अनिल भाऊ बाबर हे शेतकऱ्यांच्या आवाजासाठी आणि हक्केसाठी धावून येत होते. त्यांचे कुठेतरी मार्गदर्शन तुम्ही घ्यावं आणि त्या विचाराने तुम्ही काम करावं असं मी तुम्हाला विनंती करीत आहे. आणि ते सरकारच्या विरोधात कधी बी बोलत होते, जरी सत्तेत असेल तरी ते बोलत होते, तसं तुम्ही बोलायचं धाडस करा आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा पूर्णपणे क्षमतेने करा. कारण त्यांच्या पुण्याईनं टेंबूचं पाणी पूर्ण मतदारसंघात फिरलेलं आहे हे आम्ही मान्य करतो. जरी आम्ही शेतकरी संघटनेत काम करत असेल तरी तुम्ही या आलेल्या टेंबूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा. अन्यथा जर वीज नाही मिळाली तर शेतकऱ्यांना काही उपयोग होणार नाही आणि येणाऱ्या काळात विधानसभेला शेतकरी तुम्हाला तुमची योग्य ती जागा दाखवतील. समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी वीज बोर्डावरती निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. या कार्यालयाकडून 24 तासापैकी 8 तास लाईट दिली जाते, पण त्या 8 तासापैकी पुन्हा 4 तास कपात केलेली आहे आणि त्या 4 तासात मिळणारी लाईट 24 तासातून फक्त 4 तास मिळते. पण ती 4 तासात जवळजवळ फक्त अर्धा तासच आपल्याला
मोटर चालते नाहीतर अन्यथा मोटार हे काही चालत नाहीत काय नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं करपून चाललेली आहेत. एकतर पाऊस नाही आणि या अनेक समस्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. मोटारी चालत नसतील तर ते भिजवायचं कसं आणि ते सिंचित क्षेत्र होणार कसं? असं किती दिवसापासून चालू आहे? आता जवळजवळ 15 दिवस झाले हेच चालू आहे. मग याच्या आधी ऑफिसशी संपर्क साधला होता? नाही, त्या अगोदर कसं होतं सांगितलं होतं त्यावेळेला थोडीशी ते 4 तास तर लाईट टिकत होती, पण आता ह्या 8-10 दिवसामध्ये 4 तास सुद्धा लाईट मिळत नाही. मग आता काय करणार तुम्ही? आता हे त्यांनी वेळेत जर पुरवठा केला ठीक, नाही केला तर पुन्हा आणखी आंदोलन छेडणार नसेल तर ह्या कर्मचाऱ्यांनी सरळ बदल्या करून इथून निघून जावं. हा, मग आता किती तास देताय तुम्ही? आता सध्या काय जरा ओव्हरलोड कंडिशन झाल्यामुळे पावसामुळे जनरेशन आता ओव्हरलोडचा काय प्रश्न येतो? आता एक तर मुळात पावसाळी वातावरण आहे, ढगाळ वातावरण जे काही जनरेशन वापर कमी आहे, ते नाही ढगाळ वातावरण जे काही जनरेशन होते सोलरचं ते काय होत नाही ते. बर. त्यामुळे वीज पुरवठा मुळातच कमी पडतोय. तर ह्याच्यासाठी काय योजना करायची आहे ते करून घेतो. त्याची किती दिवसात करणार? बघा लवकर ह्या नाही, लवकर हा विषय नाही ना. कधी करणार मला एवढं सांगा फक्त. फेब्रुवारीच्या आत होणार का सगळं? कमीत कमी जे यांचा वीज पुरवठा खंडित होतोय सारखा, ते आपण एक सुरळीतपणे देऊया.